अतुल जोशी, मी भास्कर कॉलनीमध्ये राहतो. आमच्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू करायची असल्यामुळे ह्या प्रोग्रॅमचं मी इन्व्हिटेशन जे आलं तेव्हा मला ते मी ॲक्सेप्ट केलं. म्हणजे मला आवडलं ते. आय कॉंग्रॅच्युलेट अँड विश क्रेडाय अँड MHCI की त्यांनी अशा विषयावर पहिल्यांदाच एवढा मोठा एक्सपो इथे अरेंज केला. सकाळपासून मी इथे प्रेझेंट आहे, उद्याही मी प्रेझेंट असेल. या इथे भरपूर माहितीपूर्ण अशी जी काही शेअरिंग झाली त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येक सोसायटीला ज्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे त्यांना हवा तो बेस नक्की निर्माण होईल. त्याच्यामध्ये शेअरिंग करणाऱ्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांचे थॉट्स, त्यांची डेप्थ ही खूप छान होती. अजूनही हा प्रोग्रॅम चालू आहे आणि माझ्या मते असे प्रोग्रॅम किंवा असे एक्सपो वर्षातनं एकदा नसून दोनदा तरी झाले पाहिजेत. कारण नंबर ऑफ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स इन ठाणे आर इन्क्रीजिंग डे बाय डे. त्याची एस्टिमेशन त्यांनी ऑलरेडी सांगितले 3000च्या वर तर ह्याच वर्षी त्यांना एस्टिमेशन आहे. आत्ता जे आलेले तिथे त्याच्यामध्ये साधारण 600 ते 700 लोकांनी रजिस्टर केलं आहे असं मी ऐकलं, विच इज ऑल्सो वेलकम. ह्याचा अर्थ असाही आहे की अजून 2000 लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे. मी बोरकर आणि टीम, त्यांची यंग टीम यांना कॉंग्रॅच्युलेट करतो. कारण त्यांच्या प्रयत्नांनी हा पर्टिक्युलर एक्सपो हा नक्की सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणतो. थँक्यू.